नमस्कार, मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काल 15 जानेवारी लोकशाही मतदानाचा दिवस. खरं तर काल आपण सकाळपासूनच उत्साह बघितला होता, की जनतेमध्ये सकाळपासूनच ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी सुद्धा आणि युवा पिढी सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्याला मतदान केंद्रावर दिसत होते. याशिवाय मराठी कलाकार असो किंवा अनेक दिग्गज मंडळींनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आणि यासोबत मुंबईकरांना मतदान करण्याचं आवाहन दिलं होतं. आतापर्यंत खरं तर अनेक रॅली, सभा आणि आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि जसं बीएमसी इलेक्शन ही सुरुवात जशी झाली तशी मुंबईमध्ये आपल्याला ठाकरे बंधू युती आणि भाजपा असा एक सामना रंगताना दिसला. खरं तर त्यासोबतच काल आपण अनेक बातम्या सुद्धा बघितल्या की शाई पुसली जाणं किंवा मतदान केंद्रावरती गेल्यानंतर आपलं नाव त्या लिस्टमध्ये नसणं किंवा मतदान केंद्रावरती जी मशीन आहे मतदानाची त्यामध्ये काही काळासाठी बिघाड असणं. पण हे सगळं काही होऊन सुद्धा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण आज नेमका काय रिझल्ट लागतोय आणि बाजी कोण जिंकते हे पाहणं महत्वाचं आहे. जसं मी मगाशी म्हणाले की बीएमसी इलेक्शन जसं सुरू झालं तसं मुंबईमध्ये आपल्याला ठाकरे बंधू युती आणि भाजपा यांच्यामध्ये सामना रंगताना दिसतोय. हा सामना आज कोण जिंकतंय, ठाकरे ब्रँड विन होतोय की भाजपा, हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. मतदान मोजणी ही सुरू झालेली आहे आणि लवकरच आपल्याला ह्याचा निकाल जो आहे तो सुद्धा कळेल. तर हा निकाल कोणाच्या बाजूने जातोय आणि मुंबईचा महापौर नेमकं कोण होणार हे तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा.